हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक टू दिस फिजिक्स चॅनल. आपण रे ऑप्टिक्स हा टॉपिक बघतोय आणि ह्या टॉपिकमध्ये आपण प्रिव्हियस लेक्चरमध्ये बघितलेलं फील्ड ऑफ व्ह्यू आणि फील्ड ऑफ व्ह्यू वरती डिपेंड असणारे प्रॉब्लेम पण आपण बघितलेले. एक्झॅक्ट क्वेश्चन फील्ड ऑफ व्ह्यू वरती कसं येतं तर तुम्हाला हाईट ऑफ मिरर विचारतील टू सी द फुल इमेज, किंवा तुम्हाला मिररची लिमिट देतील, मिरर एवढीच आहे तर तेवढ्या मिरर मधून किती पार्ट ऑफ इमेज तुम्हाला बघायला मिळेल हे तुम्हाला विचारतील. आणि याच्यावरती दोन महत्वाचे क्वेश्चन्स विचारतात की फाइंड द हाईट ऑफ मिरर टू सी द फुल इमेज ऑफ पर्सनची हाईट तुम्हाला दिलेली असेल. फॉर एक्झाम्पल 180 सेंटीमीटर एवढी पर्सनची हाईट आहे आणि त्या पर्सनला त्याची स्वतःची इमेज बघायची आहे त्या मिररमध्ये आणि फुल इमेज बघायची आहे फ्रॉम टॉप टू बॉटम. टॉप टू बॉटम म्हणजे पायापासून ते डोक्यापर्यंत त्याची फुल इमेज बघायची आहे. तर किती कमीत कमी किती हाईटचा आपल्याला मिरर गरजेचा, प्लेन मिरर गरजेचे आहे असा प्रश्न विचारतात. तर तुम्हाला मी दिले एक फॉर्म्युला दिलाय, काय सांगा, ट्रिक दिलेली आहे. टू सी द फुल इमेज ऑफ पर्सन द रिक्वायर्ड हाईट ऑफ मिरर इज इक्वल टू हाफ ऑफ द हाईट ऑफ पर्सन. म्हणजे जेवढी पर्सनची हाईट आहे त्याच्या निम्म्या हाईटची आपल्याला काय गरज आहे रे, मिररची आवश्यकता आहे. जर आपल्याला त्या माणसाची आपल्याला स्वतःची आपल्याला काय करायची आहे, इमेज फुल बघायची असेल तर. ओके, म्हणजे स्वतःची इमेज बघायची आहे, स्वतः आरशासमोर उभा राहिलाय तुम्ही आणि स्वतःची हाईट आहे 180 सेंटीमीटर, तर तुम्हाला 90 सेंटीमीटरची मिरर गरजेची आहे, प्लेन मिरर गरजेची आहे. ओके, आणि कंडिशन काय सांगितलेलं आहे तुम्हाला, मिररचं अप्पर एंड कुठं आणि लोअर एंड कुठं. अप्पर एंड कुठं असलं पाहिजे, बिटवीन आय अँड हेड, बरोबर, आणि लोअर एंड बिटवीन आय अँड फीट यांच्यामध्ये असलं पाहिजे. तेव्हा तुम्हाला जाऊन ती इमेज कशी दिसणार आहे, फुल इमेज दिसणार आहे. म्हणजे जेवढी माणसाची हाईट आहे, जेवढी तुमची हाईट आहे त्याच्या हाफ ऑफ द हाईट ऑफ पर्सन तुम्हाला मिरर गरजेचे. ओके, त्याच्यानंतर तुम्ही मध्ये उभा राहिलाय दोन भिंतींच्या मध्ये, तुम्हाला पाठीमागच्या भिंतीची इमेज बघायच्या समोरच्या भिंतीवरती लावलेल्या आरशामध्ये, तर जेवढी भिंतीची हाईट आहे त्याच्या 1/3 तुम्हाला मिरर लागेल. ओके, ठीक आहे. ह्याच्यानंतर एक सिंपल क्वेश्चन तुम्हाला देतोय बघा. कसा क्वेश्चन विचारतोय बघा. समजा एक माणूस आहे, त्या माणसाची हाईट जी आहे, हाईट ऑफ पर्सन 180 सेंटीमीटर आहे. 180 सेंटीमीटर चालेल. प्रॉब्लेम मध्ये काय सांगितलं बघा, प्रिकॉशन 180 सेंटीमीटर एवढी त्या माणसाची हाईट आहे आणि तो माणूस उभा राहिलाय प्लेन मिररच्या समोर, इन फ्रंट ऑफ प्लेन मिरर, इन फ्रंट ऑफ प्लेन मिरर. ओके, ऍट डिस्टन्स 4.5 मीटर, 4.5 मीटर एवढ्या डिस्टन्स वरती तो माणूस उभा राहिलेला आहे. ठीक आहे. मग तुम्हाला काय फाइंड आउट करायचे, तर फाइंड द अँगल मेड बाय इमेज ऍट हिज आईज. ओके, असा सिंपल क्वेश्चन विचारलेला आहे. म्हणजेच तो एक माणूस आहे 180 सेंटीमीटर एवढ्या हाईटचा आणि तो आरशासमोर उभा राहिलेल्या प्लेन मिररच्या समोर उभा राहिलेला किती डिस्टन्स वरती, 4.5 मीटर वरती. म्हणजे समजा आपण इमेजिन करूया की हा एक माणूस आहे, या माणसाची हाईट दिलेली आहे 180 सेंटीमीटर म्हणजे 1.8 मीटर केला मी. ओके, सेंटीमीटरचं मीटर मी केलं, समजतंय. 180 सेंटीमीटर म्हणजेच 1.8 मीटर चालेल. आणि ही प्लेन मिरर आहे, ह्या प्लेन मिररच्या समोर तो किती डिस्टन्स वरती उभा राहिला आहे, 4.5 मीटर वरती, 4.5 मीटर वरती उभा राहिला, बरोबर. तर आपल्याला काय फाइंड आउट करायचं आहे, तर अँगल फाइंड करायचा आहे. कुणी बनवलेला, त्याच्या इमेजने, कुणाशी, त्याच्या डोळ्याशी. अगोदर इमेज लोकेट करून घेऊया. अगोदर इमेज लोकेट करून घेतली बघा त्याची, बरोबर. 4.5 मीटर वरती तो उभा आहे म्हटल्यानंतर त्याची इमेज 4.5 मीटर वरतीच होणार आहे. मी इमेज फॉर्मेशनचे रूल तुम्हाला लिहून दिलेले आहेत. काय आहेत रे, परपॅन्डिक्युलर, एखाद्या पॉइंट ऑब्जेक्टची इमेज जर बघायची असेल तर त्या पॉइंट मधून मिरर वरती परपॅन्डिक्युलर टाका, त्या पॉइंटची इमेज मिरर त्या परपॅन्डिक्युलर वरतीच फॉर्म होणार आहे. बर, किती डिस्टन्स वरती फॉर्म होणार, तर जेवढ्या डिस्टन्स वरती ऑब्जेक्ट आहे तेवढ्याच डिस्टन्स वरती त्याची इमेज फॉर्म होणार. एक्सटेंडेड ऑब्जेक्ट साठी सुद्धा तुम्ही काय करू शकता, 2 पॉइंट घेऊन त्याची इमेज फॉर्म करू शकता. आता हा 1.8 एवढ्या काय रे, 1.8 एवढ्या हा मीटर, 1.8 मीटर एवढ्या हाईटचा ऑब्जेक्ट आहे. सांगितलं तुम्हाला प्लेन मिरर कडून जे इमेज फॉर्मेशन होतं ते काय रे, जेवढी हाईट आहे ऑब्जेक्टची तेवढीच हाईटची इमेज फॉर्म होत असते, बरोबर. म्हटल्यानंतर 1.8 ऑब्जेक्टची म्हणजेच माणसाची आहे तर त्याची इमेजची सुद्धा हाईट किती असणार, 1.8 आहे. बर, जेवढ्या डिस्टन्स वरती ऑब्जेक्ट आहे तेवढ्या डिस्टन्स वरती इमेज फॉर्म होत असते. ओके, म्हणजे हे झालं 4.5, हे पण 4.5. तुम्हाला काय फाइंड आउट करायचं आहे, तर तुम्हाला अँगल फाइंड आउट करायचा आहे मेड बाय इमेज. म्हणजे ही जी इमेज आहे, ह्या इमेजने माणसाच्या डोळ्याच्या इथे अँगल जो बनवला, आता डोळा इथं असा आपण धरला तर इमेज म्हणजे पायाकडून एक रे आला असा आणि एक डोक्याकडून,
म्हणजे हा अँगल मित्रांनो तुम्हाला काय करायचं, फाइंड आउट करायचा. म्हणजेच हा अँगल कुणी केलाय, तर ह्या इमेजने तयार केलेला अँगल आहे. समजतंय मग. आता हा अँगल फाइंड आउट करायचा मित्रांनो. हा तुम्हाला 1.8 दिलाय बरोबर. हे 4.5 आहे, हे 4.5, 4.55 प्लस 4.5 किती येणार सांगा, 9 येईल. म्हणजेच हे किती झालं, 9 झालं. बघा तुम्हाला अँगलच्या अपोजिट साइड आहे, अँगलच्या ऍडजस्टंट साइड आहे. तुम्ही थिटा फाइंड आउट करायचा आहे तर कोणती ट्रिगोनोमेट्री वापराल, टॅन थिटा इज इक्वल टू व्हॉट, टॅन थिटा इज इक्वल टू अपोजिट साइड अपॉन ऍडजस्टंट साइड. ओके. मग टॅन थिटा इज इक्वल टू किती येईल बाळांनो, टॅन थिटा इज इक्वल टू 0.2 रॅडियन. ओके, समजताय, 0.2 रॅडियन. डिग्री मध्ये घ्यायचं आहे का, नाही. डेटा सगळं आपण युनिट कशामध्ये घेतले, एसआय मध्ये घेतलेत. मग अँगलचं युनिट काय सांगा, एसआय बरोबर. म्हणजेच अँगल कसा आहे, व्हेरी स्मॉल. अँगल इज व्हेरी स्मॉल. समजला प्रॉब्लेम कसा सॉल्व्ह केलाय तो. त्याच्यानंतर दुसरा एक प्रॉब्लेम तुम्हाला देणार आहे मी. दुसऱ्या प्रॉब्लेम मध्ये काय सांगितलं बघा, तर एक सुंदर कन्या, ब्युटिफुल लेडी आहे. ओके. आणि त्याच्या दोन कानांच्या मधलं डिस्टन्स, इयर टू इयर, ह्या कानापासून ते त्या कानापर्यंतचं डिस्टन्स दिले. इयर टू इयर डिस्टन्स, इयर टू इयर डिस्टन्स त्या सुंदर कन्याचं दिलेलं आहे तुम्हाला 6 सेंटीमीटर. बघा दोन कानांच्या मधलं डिस्टन्स दिले 6 सेंटीमीटर. आणि दोन डोळ्यांच्या मधलं डिस्टन्स, आय टू आय डिस्टन्स, आय टू आय डिस्टन्स दिलेलं आहे मित्रांनो तुम्हाला 4 सेंटीमीटर. ओके. तर ती जी सुंदर कन्या आहे ती आरशासमोर उभा आहे आणि त्या सुंदर कन्याला तिची फक्त फेस जो आहे त्या फेसची फुल इमेज बघायची आहे. तर लागणारा किती हाईटचा आरसा आपल्याला गरजेचा आहे. फाइंड द हाईट ऑफ मिरर, फाइंड द हाईट ऑफ मिरर टू सी फुल इमेज ऑफ फेस. ओके मित्रांनो, ह्या टाईपचा जर तुम्हाला प्रॉब्लेम कुठे बघायला मिळाला, ह्या केसमध्ये काय करतात तर दोन कानांच्या मधलं डिस्टन्स देतात आणि दोन डोळ्यांच्या मधलं डिस्टन्स देतात आणि तुम्हाला विचारतात की तुम्हाला तुमचा फेस बघायचा आहे, पूर्णपणे फुल इमेज दिसली पाहिजे फेसची, तर तुम्हाला किती आरसा गरजेचा, किती हाईटचा आरसा आपल्याला गरजेचा आहे, असा प्रश्न विचारतात. तर ह्या केसमध्ये तुम्हाला काय करायचं आहे, तर फॉर्म्युला एक लक्षात ठेवायचा, इयर टू इयर डिस्टन्स, इयर टू इयर डिस्टन्स मायनस आय टू आय डिस्टन्स अपॉन 2. लक्षात ठेवायचं, इयर टू इयर डिस्टन्स मायनस आय टू आय डिस्टन्स अपॉन 2. ह्या टाईपचा फॉर्म्युला. म्हणजेच हाईट ऑफ मिरर, म्हणजेच मिरर किती लागणार आहे आपल्याला, तर लागणार आहे इयर टू इयर डिस्टन्स मायनस आय टू आय डिस्टन्स अपॉन 2 एवढी मिरर लागणार आहे. मग तुम्हाला हे दिलेलं आहे 2, व्हॅल्यू टाका फक्त 6 मायनस 4 अपॉन 2 इज इक्वल टू 2 अपॉन 2, म्हणजेच 1 सेंटीमीटर एवढा तुम्हाला काय रे आरसा गरजेचा आहे. हा फॉर्म्युला तुमच्या डायरीमध्ये यायला पाहिजे. हा प्रॉब्लेम समजलाय का बघा. आता नेक्स्ट प्रॉब्लेम अजून एक देतो बघा, फील्ड ऑफ व्ह्यू वरती डिपेंड असणारा. आता तुम्हाला प्रॉब्लेम मध्ये फक्त व्हॅल्यू चेंज करतील. इयर टू इयर डिस्टन्स 10, आय टू आय डिस्टन्स समजा 6, तर तुम्हाला फाइंड करा आरसा किती लागणार आहे, किती विड्थचा किंवा किती हाईटचा आरसा लागेल. तर तुम्हाला हा फॉर्म्युला वापरायचा आहे, इयर टू इयर मायनस आय टू आय अपॉन 2. ओके. आता नेक्स्ट क्वेश्चन तुम्हाला विचारतो बघा, एकदम सिंपल क्वेश्चन आहे. एक टॉवर आहे काय, हा एक टॉवर आहे, ठीक आहे, आणि एक प्लेन मिरर घेतलेली आहे, एक प्लेन मिरर घेतलेली आहे. ओके. ही प्लेन मिरर जी ठेवलेली आहे ती हॉरिझॉन्टल ठेवलेली आहे, ऑन लेवल ग्राउंड वरती. म्हणजे ग्राउंड वरती अशी वर तोंड करून, म्हणजेच रिफ्लेक्टिंग सरफेस तिचा वर आहे, हॉरिझॉन्टल ठेवलेली आहे. बर, ह्या टॉवरचा जो फूट आहे बरोबर, बेस आहे, ह्याला चिकटून ठेवलेली नाही, सॉरी चिकटून ठेवलेली नाही, तर किती मीटर वरती, 6 सेंटीमीटर एवढ्या डिस्टन्स वरती ठेवलेले आहे. 6 सेंटीमीटर वरती प्लेन मिरर ठेवलेले, कुणापासून, फ्रॉम द बॉटम ऑफ टॉवर. ओके, ठीक. अजून सांगितलेलं आहे, हा जो टॉवरचा टॉप आहे, द टॉप ऑफ टॉवर, टॉप ऑफ टॉवर अँड इट्स इमेज, त्या टॉवरच्या टॉपची इमेज, इट्स इमेज मेक्स 90 डिग्री, मेक्स 90 डिग्री. ओके. देन फाइंड हाईट ऑफ टॉवर, हाईट ऑफ टॉवर. तुम्हाला त्या टॉवरची हाईट बाळांनो फाइंड आउट करायची.
बघा काय काय दिलंय, सांगितलंय काय तुम्हाला की टॉवर दिला एक, त्या टॉवरची काहीतरी एच एवढी हाईट असेल, प्लेट केली आपण एच एवढी हाईट आहे, ठीक आहे. आणि हा जो टॉवर आहे हा टॉवर ग्राउंड वरती आहे आणि त्याच ग्राउंड वरती मिरर ठेवलेले प्लेन मिरर, परंतु टॉवर आणि प्लेन मिररच्या मधलं डिस्टन्स जे आहे ते 60 सेंटीमीटर ठेवलेलं आहे. तुम्हाला हाईट ऑफ टॉवर फाइंड आउट करायचे, परंतु अजून काय सांगितलंय, हा जो टॉवर आहे ह्या टॉवरचा टॉप आणि त्या टॉवरच्या इमेजचा टॉप याने एकमेकांशी किती अँगल बनवलाय, 90 डिग्री अँगल बनवलेला आहे. ओके, तर तुम्हाला हाईट फाइंड आउट करायचे. प्रॉब्लेम लिहून घेतला का? आता प्रॉब्लेम सॉल्व्ह करूया. सॉल्व्ह करण्यासाठी आपल्याला अगोदर इमेज तरी तयार केली पाहिजे, बरोबर. सर हा जो टॉवर आहे हा ह्या मिररच्या समोर नाही, फेस टू फेस नाही, मग ह्या केसमध्ये तुम्हाला मी काय सांगितलं, इमेजनरी ती मिरर काय करा, एक्सटेंड करा. ओके, आणि नंतर मग आपला बेसिक फॉर्म्युला, बेसिक जो रूल आहे इमेज फॉर्मेशन साठी काय करणे, परपेंडिक्युलर टाकणे, तो तयार करा. आता हा जो एंड आहे हा मिररच्या ह्या प्लेन वरतीच आहे म्हटल्यावर इमेज जी फॉर्म होणार तो इथूनच फॉर्म होणार. ओके, म्हणजे इमेज फॉर्म झाली इकडे बघा, बरोबर. ही सुद्धा किती हाईटची असणार आहे, एच एवढ्या, कारण ऑब्जेक्ट आणि इमेज दोघांची हाईट कशी असते, सेम साईज असते, बरोबर, इमेज फॉर्मेशन बाय प्लेन मिररच्या केसमध्ये. तर काय सांगितलंय बघा, तर सांगितलंय ही जी हा जो टॉप आहे आणि त्या टॉपची जी इमेज आहे हे दोघं एकमेकांशी किती अँगल बनवत आहेत, 90 डिग्री अँगल बनवत आहेत. म्हणजे कसं बनवत आहेत बघा, हा इन्सिडेंट रे झाला मिररवरती, ओके, आणि हा रिफ्लेक्टेड रे झाला, बरोबर. आणि हा जो रिफ्लेक्टेड रे आलाय तो आपल्याला अपीयर होईल की इकडून आलाय. आणि मित्रांनो हा जो अँगल आहे तो अँगल किती आहे, 90 डिग्री आहे. किती, 90 डिग्री आहे. ओके, म्हणजे हा रे कुठून आलाय असा अपीयर होतोय, ह्या टॉपच्या इमेज कडून, आणि हा रे कुठून आलाय, टॉप कडून. ह्या दोन अँगलच्या मध्ये, दोन इन्सिडेंट रे आणि रिफ्लेक्टेड रेच्या मधला अँगल 90 डिग्री दिलेला आहे. तर आपण काय केलं, इथून परपेंडिक्युलर एक टाकला, तर मग सांगा हा किती असणार, 45, बरोबर आहे का नाही, अँगल ऑफ इन्सिडन्स. आणि हा किती असणार, 45 अँगल ऑफ रिफ्लेक्शन. समजतंय, अँगल ऑफ इन्सिडन्स इज इक्वल टू अँगल ऑफ रिफ्लेक्शन. तर तुम्हाला फाइंड काय करायचं आहे, समजा मी हे जॉईन केलं, हे जर मी जॉईन केलं तर हे 60 आहे बाळांनो, तर हे पण किती असणार आहे, 60 असणार आहे. तुम्हाला फाइंड करायचं आहे हे एच, बरोबर. मग तुमच्याकडे बघा अपोजिट साइड आहे, ऍडजेसंट साइड तुम्हाला फाइंड आउट करायचे. ओके का, अपोजिट साइड आहे, ऍडजेसंट साइड, हे जर एच असेल तर हे पण एचच असणार आहे. ओके, जर अपोजिट साइड आहे, ऍडजेसंट साइड फाइंड आउट करायचे आहे, तर मग कोणती ट्रिगोनोमेट्री, tan 45 इज इक्वल टू अपोजिट साइड. tan 45 चे अपोजिट काय सांगा, 60 अपॉन ऍडजेसंट किती आहे सांगा, h, बरोबर. tan 45 किती असतो, 1 असतो, 60 अपॉन h, मग h इज इक्वल टू किती मिळाला, 60 मिळाला. म्हणजे हाईट ऑफ टॉवर, हाईट ऑफ टॉवर सुद्धा किती आहे सांगा, हाईट ऑफ टॉवर आहे 60 सेंटीमीटर. ओके, काय डाऊट आहे का, समजलं प्रॉब्लेम कसे आहेत ते, ठीक आहे. आता नेक्स्ट कन्सेप्ट कडे आपल्याला वळायचं आहे. कोणती कन्सेप्ट आहे बघा, जर काय डाऊट असेल तर कमेंट मध्ये तुम्ही लिहायचं आहे. नेक्स्ट खूप इंटरेस्टिंग कन्सेप्ट आहे ऍक्च्युली, हा जो मित्रांनो रे ऑप्टिक्स टॉपिक आहे हाच खूप इंटरेस्टिंग आहे. तुम्ही प्रॉपर करा मनापासून, डेली लेक्चर एक तरी कमीत कमी लेक्चर रे ऑप्टिक्सचं बघायचं, आणि त्याच्यावरती डिपेंड असणार मी डीपीपी तुम्हाला प्रोव्हाइड केलेली आहे ग्रुपवरती, त्या डीपीपी मधले प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचे आहेत. ओके, डीपीपी 2 पब्लिकेशन्स मधून दिलेले आहेत, एक अरिहंत मधून दिलेलं आहे, त्याला आपण DC पांडे जे ऑथर आहेत त्यांच्या पब्लिकेशन मधून, आणि दुसरं दिलेलं आहे ॲलन मधून, आणि जे आपण इथं प्रॉब्लेम घेतोय ते सिंगेज मधून घेतोय प्लस HC वर्मा मधून घेतोय. आता नेक्स्ट कन्सेप्ट आहे बघा, समजा ही एक मिरर आहे मित्रांनो, काय ही कसली मिरर आहे सांगा, प्लेन मिरर. कसली मिरर, प्लेन मिरर. ओके, आणि दुसरी ही पण एक प्लेन मिरर आहे. ओके, ठीक. मग तुम्ही मला सांगायचं अगोदर एकच प्लेन मिरर मी घेतली, इथं अगोदर एकच प्लेन मिरर आहे आणि इथं ऑब्जेक्ट आहे, तर सांगा किती इमेज तयार होतात रे. एकच प्लेन मिरर असेल तर सर एकच इमेज तयार होणार ना, बरोबर आहे की नाही सांगा. समजा ऑब्जेक्ट आहे एक्स डिस्टन्स वरती, तर ऑब्जेक्ट मधून परपेंडिक्युलर टाकला तर इमेज सुद्धा एक्स डिस्टन्स वरतीच फॉर्म होणार आहे. म्हणजे हा ऑब्जेक्ट झाला, ही इमेज झाला, बरोबर. म्हणजे जेव्हा मिरर 1 असेल, मिरर जेव्हा एकच होती तेव्हा नंबर ऑफ इमेजेस किती तयार झाले बाळांनो, 1. लक्षात आलं. परंतु आता खरी गंमत कुठं होते, जेव्हा एक पेक्षा जास्त इमेजेस, दोन मिरर असतील, 3 मिरर असतील, तर मग नंबर ऑफ इमेजेस किती होतील, एकच ऑब्जेक्ट असेल तरी सुद्धा. बघा मी काय करतोय, बघा ही एक मिरर आहे आणि ही एक मिरर आहे, ह्या 2 मिररच्या मधला अँगल समजा थिटा दिलाय,
ओके. आणि एक छोटासा ऑब्जेक्ट समजा इथं आणून ठेवला, इथं आणून असा एक डॉट मी ड्रॉ केला, तर हा जो ऑब्जेक्ट आहे, ह्या ऑब्जेक्टच्या किती इमेजेस तयार होतील असा सिंपल क्वेश्चन आहे. बघा, जेव्हा एकच मिरर होती तेव्हा नंबर ऑफ इमेजेस एकच, बरोबर. ऑब्जेक्ट जर एक असेल तर इमेज पण एक, परंतु एकापेक्षा जास्त मिरर आहेत आणि त्या इन्क्लाइन्ड आहेत. इन्क्लाइन्ड म्हणजे दोन एकमेकांशी अँगल बनवत आहेत. ह्या केसमध्ये ऑब्जेक्टच्या किती इमेजेस तयार होतील तो आपला पॉइंट आहे. म्हणजेच नंबर ऑफ इमेजेस, खूप इम्पॉर्टंट पॉइंट आहे हा, नंबर ऑफ इमेजेस फॉर्म्ड बाय इन्क्लाइन्ड मिरर्स. इन्क्लाइन्ड मिरर्स हा शब्द बघा, इन्क्लाइन्ड. इन्क्लाइन्ड म्हणजे त्या दोन एकमेकांशी काहीतरी अँगल बनवतात, जास्त टेन्शन घ्यायचं नाही. ओके. दोन मिरर इन्क्लाइन आहेत, दोन मिररच्या मधला अँगल तुम्हाला देणार, समजा 30 डिग्री आहे, 40 डिग्री आहे, 45 डिग्री आहे, 90 डिग्री आहे, 60 डिग्री आहे, तर किती नंबर ऑफ इमेजेस फॉर्म होतील असा सिंपल क्वेश्चन विचारतात. आता ह्याच्यावरती तुम्ही कोणते कन्सेप्ट, सर एक जर मिरर होती तेव्हा एक इमेज तयार होत होती एका ऑब्जेक्टची, मग दोन मिरर आहेत म्हटल्यावर दोन तयार होणार. एक मिरर, एक इमेज जी आहे ती मिरर M1 कडून तयार होईल आणि दुसरी इमेज आहे ती मिरर M2 कडून तयार होईल. चूक सांगा, मिरर M1 कडून एक इमेज, मिरर M2 कडून एक इमेज, चुकणार आहे. समजतंय. त्याच्यासाठी तुम्हाला एक मी ट्रिक देतोय, व्यवस्थित बघा. कोणती ट्रिक आहे बघा. व्हेन किंवा इफ तुम्हाला काय करायचं आहे, इफ हा जो थीटा आहे, थीटा म्हणजे अँगल बिटवीन टू मिरर्स, थीटाला काय म्हणतोय आपण, अँगल बिटवीन टू मिरर्स. ओके. दोन मिररच्या मधला काय रे एक अँगल आहे, त्या थीटाने 360 ला डिवाइड करायचं. आता इथे तुम्हाला समजा फॉर एक्झाम्पल 30 डिग्री दिलाय तर 360 अपॉन 30, समजा 40 डिग्री दिलाय तर 360 अपॉन 40, समजा 90 डिग्री दिलाय तर 360 अपॉन 90. ओके. म्हणजे जो काय दोन मिररच्या मधला अँगल दिलाय त्या अँगलने 360 ला डिवाइड करा, हा बरोबर. आणि जे काय उत्तर येत आहे त्याला M लेट केला आपण. काय लेट केला रे, M. ओके. हा, आता बघा, आता जर M जो आहे तो कसा येईल रे सांगा. M इंटिजर येऊ शकतो, बरोबर, किंवा इंटिजर म्हणजे नॉन इंटिजर सुद्धा येऊ शकतो, ऑड येऊ शकतो, ऑड इंटिजर येऊ शकतो, किंवा इवन इंटिजर येऊ शकतो. म्हणजेच एक एक्झाम्पल घेतो, जर समजा थीटा असेल 30 डिग्री तर 360 अपॉन 30 किती येईल रे बाळांनो, हे 0 शी 0 छमछमाछम होईल, म्हणजेच किती येणार सांगा, 12 येणार, बरोबर. म्हणजे हे काय झालं रे, इवन इंटिजर झाला, हा इवन इंटिजर झाला. ओके. समजा असा असेल 360 अपॉन 45 तर किती येईल सांगा बरं. 45 ने जर आपण 360 ला डिवाइड केलं तर 8 येईल का, बरोबर. हा सुद्धा कसा आहे रे, इवन इंटिजर आहे. समजतंय. जर समजा असा असेल 360 अपॉन 60 तर उत्तर किती येते 6, हा सुद्धा कसा आहे, इवन इंटिजर आहे. अजून एक एक्झाम्पल घेतलं मी, समजा 360 अपॉन 120 हे 0 शी 0 छमछमाछम होईल, 36 अपॉन 12 किती येणार 3, हा ऑड इंटिजर आहे, बरोबर, ऑड इंटिजर आहे. समजतंय. म्हणजेच इथं काय केलंय तर अँगल जे घेतलेले आहेत आपण 30, 45, 60, 120 हे जे दोन मिररच्या मधले अँगल घेतलेले असे घेतलेले आहेत की 360 ला काय होईल रे, इंटिजर म्हणजे इंटिजर 360 ला डिवाइड केल्यावर इंटिजर व्हॅल्यू मिळेल, मग इवन मिळो किंवा ऑड मिळो. समजतंय. मग जेव्हा 360 ला थीटाने डिवाइड केलं तर यम हा जर इंटिजर आला, यम हा कसा आला रे, इंटिजर आला. ओके. मग इंटिजर हा ऑड येऊ शकतो किंवा इवन येऊ शकतो. बघा, मग जर यम हा इवन आला, इफ यम इज इवन इंटिजर, इवन इंटिजर, जर एम कसा आला रे, इवन आला, हे लक्षात ठेवा. एम जर कसा आला, इवन आला, तर ह्या केसमध्ये काय करणार तुम्ही, इवन आला, आता इवन आला म्हटल्यानंतर तो इंटिजर येणारच आहे. ओके. ठीक. मग ए केसमध्ये बघा, जर एम हा इवन आला, 360 ला आपण अँगल बिटवीन टू मिररने डिवाइड केला आणि जर उत्तर आहे ते उत्तर इवन व्हॅल्यू आली, म्हणजे फॉर एक्झाम्पल 12 आलं, 8 आलं, 6 आलं, इवन म्हणजे 2 ने भाग जाणार आहे असं आलं, तर मग काय करायचं, तर नंबर ऑफ इमेजेस, देन नंबर ऑफ इमेजेस इज इक्वल टू जी काही डिव्हिजन आलेली आहे त्याच्यामधून एक वजा करायचा. लक्षात येते का बघा. म्हणजे इथं काय होणार, जर समजा अँगल बिटवीन टू मिरर समजा 30 असेल, अँगल बिटवीन टू मिरर किती आहे, थिटाची व्हॅल्यू 30 डिग्री दिली, तर तुम्ही काय करणार सांगा, 360 अपॉन 30.
केलं, उत्तर किती आलं 12 आलं. 12 हा काय बघा इवन आहे ना, बरोबर. मग नंबर ऑफ इमेजेस किती होणार सांगा, एम म्हणजे 12 मायनस 1 म्हणजेच 11 होणार. समजतंय. जो काय भागाकार येतो डिव्हिजन येते त्याच्यातून एक काय करायचा सबट्रॅक्ट करायचा. ओके. आता बी बघा ऑप्शन, जर चुकून डिव्हिजन जे आहे इफ एम इज ऑड आला, जर एम हा काय आला रे ऑड आला, तर काय करायचं तर थोडंसं थांबायचं. किती वेळ थांबायचं, थोडंसं थांबून बघायचं की ऑब्जेक्ट जो आहे तो ऑब्जेक्ट बायसेक्टर वरती आहे का नाही. बघा मी काय सांगतोय आता, बायसेक्टर म्हणजे काय असतो रे, समजा हा जो आहे हा बायसेक्टर झाला, बरोबर. इक्वल अँगलने काय होतो रे सेपरेट होतो. मग इफ ऑब्जेक्ट इज ऑन बायसेक्टर असेल, ऑब्जेक्ट जर बायसेक्टर वरती असेल, देन नंबर ऑफ इमेजेस इज इक्वल टू m मायनस 1, वरचाच फॉर्म्युला. ओके. जर ऑब्जेक्ट कशावरती असेल बायसेक्टर वरती असेल, तुम्हाला प्रॉब्लेम मध्ये सांगितलेलं असणार की ऑब्जेक्ट इज ऑन बायसेक्टर अँड अँगल बिटवीन टू मिरर्स इज किती रे, समजा 120 डिग्री आहे. तर तुम्ही अगोदर पहिलं काम काय करायचं सांगा, 360 ला दोन मिररच्या मधल्या अँगलने डिवाइड करायचं. ओके. मग 360 ला समजा तुम्ही 120 ने डिवाइड केलं, उत्तर किती येते 3 येते. हा 3 काय रे बाळा, 3 हा ऑड आहे, बरोबर. ऑड आहे म्हटल्यावर सरांनी काय करायचं, थांबायचं आहे. थांबायचं म्हणजे तिथं पेपर ठेवून तसंच जायचं नाही, थांबायचं, विचार करायचा की प्रॉब्लेम मध्ये कुठे सांगितलंय का ऑब्जेक्ट बायसेक्टर वरती आहे. हा बायसेक्टर वरती जर ऑब्जेक्ट असेल तर जी काही डिव्हिजन येते त्याच्यातून एक वजा करायचा, म्हणजे 3 मायनस 1 2 इमेजेस तयार होते. ओके. आणि जर ऑब्जेक्ट बायसेक्टर वरती नसेल, इफ ऑब्जेक्ट इज नॉट ऑन बायसेक्टर, object is not on bisector, then number of images is equal to जेवढी डिव्हिजन आलेले तेवढीच ठेवायची, म्हणजे फॉर एक्झाम्पल अँगल बिटवीन टू मिरर्स आर 120 डिग्री and object is not on bisector, then find the number of images, असा क्वेश्चन आलाय. तर तुम्ही काय करायचं, अगोदर अँगल बिटवीन टू मिररने 360 ला डिवाइड करायचं. केलं. मग 360 अपॉन 120 किती आलं 3 आलं. सरांनी सांगितलं ऑड आलं की थांबायचं. ऑड आहे 3, येस थांबा. आता परत क्वेश्चन कडे बघायचं, ऑब्जेक्ट कशावरती बायसेक्टर वरती आहे का नाही, ऑब्जेक्ट बायसेक्टर वरती नाही. मग सरांनी सांगितलं जी डिव्हिजन येतील तेवढीच काय असणार नंबर ऑफ इमेजेस असणार. जाऊ तिकडे. समजतंय. मग हे जे रूल्स आहेत हे रूल्स पाठ करा, तुम्हाला प्रॉब्लेम मध्ये दिलेलं असणार अँगल बिटवीन टू मिरर्स, तुम्ही नंबर ऑफ इमेजेस फाइंड आउट करू शकता. मग कोणते रूल आहेत परत एकदा रिवाइज करतो बघा. दिलेल्या अँगल बिटवीन टू मिररने तुम्हाला 360 ला डिवाइड केलं, उत्तर जे आहे ते उत्तर एम आलंय असं कन्सिडर केलं, इंटिजर आलंय. ओके. जर एम हा इवन असेल तर जी काही डिव्हिजन आलेली आहे त्याच्यातून एक काय करायचा काटायचा, तेवढ्या नंबर ऑफ इमेजेस होते. जर एम हा ऑड असेल तर ऑब्जेक्ट बायसेक्टर वरती आहे का नाही हे चेक करायचं. जर बायसेक्टर वरती असेल तर जी डिव्हिजन आलेली त्याच्यातून एक वजा करायचा, आणि जर बायसेक्टर वरती नसेल तर जेवढी डिव्हिजन आलेली तेवढ्याच नंबर ऑफ इमेजेस तयार होणार. ओके. त्याच्यावरती आपण एक्झाम्पल घेऊया. रूल्स लिहून घेतले का बघा ते. परंतु हे सगळे जे रूल्स आहेत मित्रांनो हे कधी अप्लाय होणार, जेव्हा 360 ला थिटाने डिवाइड केल्यावर जे उत्तर येणार ते मित्रांनो कसं येणार, इंटिजर येईल तेव्हाच. समजतंय. आता एका विद्यार्थ्याने कमेंट मध्ये विचारलं, सर 360 अपॉन 50 नंबर ऑफ इमेजेस फाइंड आउट करा, म्हणजे अँगल बिटवीन टू मिरर्स थिटा असेल, थिटा इज इक्वल टू 50 डिग्री दिला, तर हे सर कसं फाइंड आउट करायचं. इथे तर 0 ला 0 आम्ही घालवतोय, परंतु 36 ला 5 ने पूर्ण डिवाइड म्हणजे डिव्हिजन जात नाही, बरोबर, म्हणजे इंटिजर व्हॅल्यू येणार नाही. मग काय करायचं, तर त्याच्यासाठी आपण नेक्स्ट लेक्चर मध्ये बघणार आहोत. ओके. हे फक्त आता इंटिजर, जेव्हा डिव्हिजन जर इंटिजर येत असेल तेव्हाच केसमध्ये. आता राहिला प्रश्न काय, नीट पर्यंत सीईटी किंवा नीट पर्यंत तुम्हाला जे अँगल देतात दोन मिररच्या मधला अँगल बिटवीन टू मिरर्स हा असा देतात की जी डिव्हिजन येणार आहे ती मित्रांनो कशी येणार, इंटिजरच येणार. परंतु जेई मेन्सला जर बसला तुम्ही तर मात्र तुम्हाला अँगल बिटवीन टू मिरर्स हा डिव्हिजन इंटिजरच येईल असा देणार नाही, किंवा देतीलही, परंतु तिथे थोडीशी लेवल वाढवतील, तुम्हाला 360 अपॉन 50 करायला होतील अँगल बिटवीन टू मिरर्स 50 देऊन,
मग त्या केसमध्ये हे जर फॉर्म्युले तुम्ही रटून गेला असाल, पाठ करून गेला असाल, तर तुम्ही काय करणार तिथं, हा आम्हाला मास्तरने असं शिकवलंय 360 आपण अँगल करायचा, अँगलची जी व्हॅल्यू येईल ती इव्हन आहे का ऑड आहे चेक करायची, इव्हन असेल तर मायनस करायचं 1, ऑड असेल तर काय करायचं, थांबायचं, बायसेक्टरवरती आहे का नाही हे चेक करायचं. अरे पण इथं काय दिलाय, अँगल बिटवीन टू मिरर्स 50 दिलाय, 50 ने जर 360 ला पूर्ण भाग जात नाही तर व्हॅल्यू इंटिजर येणारच नाही, मग काय करायचं. मग तो प्रॉब्लेम इतका इझी प्रॉब्लेम असेल तरी सुद्धा तुम्ही तो काय करता, स्किप करता, कारण थोडासा वेळ म्हणजे टाइम कन्झ्युमिंग होऊन बसतो तो प्रॉब्लेम. मग जेव्हा नॉन इंटिजर व्हॅल्यू येईल, इथं डिव्हिजन जे आहे ती नॉन इंटिजर येईल, तेव्हाची जी केस आहे त्याच्यासाठी मी नेक्स्ट लेक्चरमध्ये तुम्हाला एक्सप्लेन करेल. अगोदर जेव्हा इंटिजर येईल तेव्हा तुम्ही काय कराल, तर तुम्हाला हे रूल्स मी लिहून दिले होते ते अप्लाय करायचे. एक्झाम्पल बघा, फर्स्ट एक्झाम्पल, जे एक्झाम्पल इथं दिलेत ते घेऊया आपण. अँगल बिटवीन टू मिरर्स इज, क्वेश्चन आहे, इफ अँगल बिटवीन टू मिरर आर किंवा इज 30 डिग्री देन फाइंड द नंबर ऑफ इमेजेस. मग एक केला तुम्हाला थीटा दिला 30 डिग्री, तुम्ही काय करणार 360 अपॉन सरने सांगितलंय 30 करा अँगल बिटवीन टू मिररला, बरोबर, 0 ला 0 कॅन्सल, 12 हा काय आहे, इव्हन आहे म्हटल्यानंतर नंबर ऑफ इमेजेस काय करणार, नंबर ऑफ इमेजेस 12 मायनस 1 करणार, म्हणजेच 11 नंबर ऑफ इमेजेस तयार होते. समजते, म्हणजे दोन मिररच्या मध्ये जर अँगल 30 असेल तर मित्रांनो 11 इमेजेस तयार होतील. किती इमेजेस तयार होतील, 11 इमेजेस तयार होतील. ओके, आता हे इमेजेस कशा तयार होतात, बाय जॉमेट्रिकल मेथड मी तुम्हाला नेक्स्ट पॉइंट मध्ये किंवा नेक्स्ट लेक्चर मध्ये तुम्हाला दाखवेन. आता नेक्स्ट एक्झाम्पल बघा, थीटा जर तुम्हाला किती दिलाय, समजा फॉर एक्झाम्पल 45 दिलाय, बरोबर, अँगल बिटवीन टू मिरर्स इज 45, त्या केसमध्ये तुम्ही काय करणार, तर 360 अपॉन 45 करणार, डिव्हिजन येते 8 हा काय आहे, इव्हन आहे, नंबर ऑफ इमेजेस काय येणार, नंबर ऑफ इमेजेस येणार 8 मायनस 1 इज इक्वल टू 7, 7 इमेजेस तयार होते. लक्षात ठेवा, हे स्टेटमेंट वाईज सुद्धा तुम्हाला पाठ करता येईल बघा. जर अँगल बिटवीन टू मिरर 45 दिलाय, नंबर ऑफ इमेजेस 7 तयार होते. पुढे बघा, समजा अजून एक क्वेश्चन घेऊया आपण 3. समजा 60 दिलाय, थीटा इज इक्वल टू 60 दिलाय, तर 360 अपॉन 60, या 0 ला 0 कॅन्सल झाला, म्हणजेच किती येणार सांगा, 6 हा अगेन इव्हन आहे म्हटल्यावर नंबर ऑफ इमेजेस किती येणार सांगा, 6 मायनस 1 इज इक्वल टू 5 इमेजेस तयार होतील. ओके, म्हणजे जर दोन मिररच्या मधला अँगल 60 असेल तर 5 इमेजेस तयार होतील. 4, जर अँगल बिटवीन टू मिरर्स 120 डिग्री आहे, आता इथं मात्र तुम्हाला स्पेशली सांगितलेलं असेल की ऑब्जेक्ट कशावरती आहे तो, बरोबर, ऑब्जेक्ट ऑन बायसेक्टर वरती असेल तर मग काय करायचं, 360 अपॉन 120 करायचं, किती येतोय बाळांनो, 3 येतंय, बरोबर. हा कसा आहे, ऑड आहे, अँड ऑब्जेक्ट इज ऑन बायसेक्टर आहे, ऑब्जेक्ट इज ऑन बायसेक्टर असेल तर मग काय करणार, नंबर ऑफ इमेजेस इज इक्वल टू, बायसेक्टर वरती असेल तर काय सांगितलं तुम्ही, 1 सबट्रॅक्ट करायचं, म्हणजे जसं वरती आपण केलं होतं तसं, 3 मायनस 1 इज इक्वल टू 2. ओके, आणि लास्ट क्वेश्चन आहे, थीटा दिलाय 120 डिग्री आणि ऑब्जेक्ट इज नॉट ऑन बायसेक्टर, असं सांगितलंय. मग काय ना सांगा, 360 अपॉन 120 इज इक्वल टू 3, बरोबर. 3 हा ऑड आहे परंतु ऑब्जेक्ट बायसेक्टर वरती आहे का, नाही, नंबर ऑफ इमेजेस आहे तेवढीच डिव्हिजन ठेवायची. समजले कशा टाईपचे क्वेश्चन्स असतात ते. आता राहिला एक असा बघा, जर दोन मिरर 90 डिग्री मध्ये असतील, सोडवा तुम्ही. दोन मिरर कशा असतील रे, 90 डिग्री मध्ये. आता हा जो मित्रांनो ह्या टाईपचा क्वेश्चन आहे, असं विचारतात की तुमच्या घरामध्ये दोन भिंती आहेत, बरोबर, दोन ऍडजस्टंट वॉल वरती मिरर फिक्स केल्यात, दोन ऍडजस्टंट वॉल वरती मिरर फिक्स केलेत बघा. प्लेन मिरर्स is fixed on, two plane mirrors is fixed on, are fixed on adjacent wall. Find number of images, असा क्वेश्चन आहे. फाइंड नंबर ऑफ इमेजेस, असा सिंपल क्वेश्चन आहे. तर मित्रांनो किती इमेजेस तयार होतील असं सिंपल क्वेश्चन. मग आता तुम्ही काय करणार, दोन प्लेन मिरर आहेत फिक्स्ड ऑन ऍडजस्टंट वॉल. मग आता तुम्ही घरामध्ये ज्या रूम मध्ये तुम्ही बसलाय रूम मध्ये किती भिंती आहेत रे, 1
2 3 4 भिंती, बरोबर. खाली जो आहे त्याला आपण काय म्हणतो रे सांगा, फ्लोअर म्हणतो, आणि वरचा जो आहे त्याला आपण काय म्हणतो, रूफ म्हणतो, बरोबर, किंवा सेलिंग म्हणतो. आता ह्या ज्या 4 भिंतीपैकी ऍडजस्टंट ज्या भिंती आहेत, आता ही भिंत आणि ती भिंत ह्या कशा झाल्या, अपोजिट वॉल्स झाल्या. मग ऍडजस्टंट म्हणजे काय असतात सांगा, ही एक आणि त्याला अटॅच असलेली दुसरी. ऍडजस्टंट मध्ये सांगा मला किती अँगल असतो, तर ऍडजस्टंट वॉल मध्ये 90 डिग्री असतो. मग थिटा इज इक्वल सांगितलं, ही एक भिंत आहे आणि ही एक भिंत आहे, बरोबर. मग ह्या भिंतीवरती एक मिरर, ह्या भिंतीवरती एक मिरर. मग किती झाला, थिटा इज इक्वल टू 90 डिग्री झाला. मग काय करणार, नंबर ऑफ इमेजेस इज इक्वल टू 360 अपॉन 90. या झिरोला झिरो कॅन्सल, किती आला 4. 4 हा कसा आहे मित्रांनो, इवन आहे, बरोबर. म्हटल्यानंतर नंबर ऑफ इमेजेस इज इक्वल टू किती होणार, 4 मायनस 1 इज इक्वल टू 3 इमेजेस. ओके, 3 इमेजेस तयार होतील. आता ह्या इमेजेस मगाशी मी सांगितलं होतं तुम्हाला की जॉमेट्रिकल मेथडने कशा फॉर्म होतात हे दाखवतो. बघा, ही एक मिरर आहे, आणि ही एक प्लेन मिरर आहे. दोन्हीच्या मधला अँगल किती आहे, 90 डिग्री आहे, चालेल. आणि ऑब्जेक्ट जो ठेवलाय तो ऑब्जेक्ट ठेवलाय इथे, समजा ओ पॉइंटला ऑब्जेक्ट ठेवलेला आहे, चालतंय, ठीक. आणि ऑब्जेक्ट जो ठेवलाय तो मित्रांनो किती डिस्टन्स वरती ठेवलाय, तर लेट करूया आपण. ऑब्जेक्ट ठेवलाय हा इकडून ह्या मिरर पासून 2 डिस्टन्स वरती, आणि ह्या मिरर पासून पण 2 डिस्टन्स वरती, चालतंय, ठीक. आता सिंपल क्वेश्चन आहे की किती इमेजेस फॉर्म होतील, तर तुम्ही सांगणार पटकन 3 इमेजेस फॉर्म होतात बाय युझिंग फॉर्म्युला. परंतु मी म्हणतो की जॉमेट्रिकल रे डायग्रॅमने दाखवा, डायग्रॅमॅटिकल दाखवा. असं जर असेल तर तुम्हाला काय सांगितलंय रे, मिरर किती आहेत, 2 आहेत, मिरर M1 मिरर M2. ओके, मग अगोदर काय करायचं, मिरर M1 कडून जी इमेज फॉर्म होते त्याचा विचार करूया. आता मिरर M1 ला विचारतो, सांग तुझ्यापासून ऑब्जेक्ट किती डिस्टन्स वरती आहे, सर 2 मीटर वरती आहे, बरोबर. ऑब्जेक्ट पासून मी काय टाकला, एक परपेंडिक्युलर टाकला, बरोबर. मग आता ही जी मिरर M1 आहे ही ह्या ऑब्जेक्टची इमेज ह्या परपेंडिक्युलर वरतीच तयार करेल, कुठेतरी म्हणतोय म्हटल्यानंतर किती डिस्टन्स वरती तयार करेल, 2 आहे ऑब्जेक्ट, तर इमेज पण किती होणार, 2 मीटर वरती तयार होणार. इथं इमेज तयार झाली I1. ओके, I1 इज द इमेज फॉर्म्ड बाय मिरर M1. आता मिरर M1 ला म्हणूया तू थांब जरा, थोडस थांब. मिरर M2 कडे जातोय, काय तुझ्या समोर ऑब्जेक्ट आहे, येस सर माझ्या समोर पण ऑब्जेक्ट आहे. मग आता तू काय करणार आहेस, सर मी सुद्धा ह्या ऑब्जेक्टची इमेज तयार करू इच्छित आहे. मग कर, मग परपेंडिक्युलर टाकला ह्या ऑब्जेक्ट मधून, ओके, चालेल. आता ऑब्जेक्ट जो आहे ह्या मिरर M2 पासून किती डिस्टन्स वरती, 2 म्हटल्यानंतर इमेज पण किती होणार, 2, समजतंय. ही जी इमेज I2 आहे ही इमेज कुणी तयार केली, मिरर M2 ने तयार केली. सर इथे तर 2च दिसत आहेत, तिसरी इमेज कुठे आहे, तर मी अगोदरच तुम्हाला सांगितलं, बघा हा आता ही जी इमेज आहे कुणी तयार केलेली मिरर M2 ने, ही कुणाच्या समोर आली, बघा मिरर M1 च्या समोर आली का, समजतंय. मिरर M1 चा रिफ्लेक्टिंग सरफेस वर आहे, समजतंय, म्हणजे असं दिसतंय का, ही I2 आहे आणि ही मिरर कोणती आहे बघा, M1 आहे. ओके, आता मिरर M1 जे आहे, मिरर M1 आहे, ह्या I2 ची परत इमेज तयार करणार, म्हणजे इमेज वरून इमेज तयार होणार आहे. इमेजची इमेज लक्षात येते, इमेजची इमेज म्हणजे M2 ने तयार केलेल्या इमेजची परत इमेज कोण करणार आहे, M1, समजतंय. मग आता ही जी I2 आहे ही ह्या मिरर M1 साठी ऑब्जेक्ट होईल. मिरर M1 आपण इमेजनरी एक्सटेंड केला, बरोबर. आता मग सांगा मिरर M1 पासून किती डिस्टन्स वरती I2 आहे, जेवढ्या डिस्टन्स वरती ऑब्जेक्ट आहे तेवढंच, बरोबर. म्हटल्यानंतर 2. आता ही जी इमेज आहे ह्या I2 ची परत इमेज वरून इमेज ही मिरर M1 करणार, आणि इथून परपेंडिक्युलर समजा मी असा टाकला, बरोबर, म्हणजे I2 ची इमेज जी आहे ती ह्या परपेंडिक्युलर वरतीच कुठेतरी फॉर्म होईल. 2 म्हटल्यानंतर 2 डिस्टन्स वरतीच इमेज फॉर्म झाली, इथं I2 ची इमेज तयार झाली, बघा I3. कळतंय, सांगा I3 ही इमेज कुणाची आहे, I2 ची. कोणी तयार केली, M1 ने, समजलं. आता तसंच M2 सुद्धा काय म्हणतोय, सर माझ्या समोर पण हा I1 आहेच, म्हणजे बघा हा I1 आहे आणि ही कोण आहे रे, मिरर M2 आहे, बरोबर. M2 च्या रिफ्लेक्टिंग सरफेसच्या बाजूला, रिफ्लेक्टिंग सरफेसच्या समोर कोण आहे सांगा, I1 आहे.
म्हटल्यानंतर ह्या I1 ची सुद्धा इमेज कोण तयार करेल? M2 तयार करणार. म्हटल्यानंतर कशी तयार करेल बघा, व्यवस्थित विचार करा. त्या M2 काय केला मी थोडासा एक्सटेंड केला असा. ओके, आता मिरर कोण आहे? M2. ऑब्जेक्ट कोण झाला? I1. ह्या I1 ची इमेज कोण तयार करणार? M2. किती डिस्टन्स वरती ऑब्जेक्ट आहे? 2. बरोबर. त्यानंतर इमेज पण किती तयार होणार? 2. म्हणजेच इथून परपेंडिक्युलर जर आपण टाकला, असं जर टाकला तर परत ह्याच पॉइंटला इमेज तयार होईल. परत कोणत्या पॉइंटला इमेज तयार झाली? त्याच पॉइंटला, ज्या पॉइंटला M1 ने तयार केली होती इमेज I2 ची, त्याच पॉइंटला M2 ने तयार केली इमेज I1 ची. म्हणजे इथं ऍक्च्युली किती इमेजेस तयार झाल्या? ह्या झाल्या M1 ने तयार केलेली, ही झाली M2 ने तयार केलेली, आणि ह्या एकाच पॉइंटला M1 ने पण तयार केली, M2 ने पण तयार केली, इमेज वरून इमेज तयार केलेली आहे. बरोबर. म्हणजे ऍक्च्युली 4 इमेजेस तयार झाल्यात. परंतु मित्रांनो, 2 ज्या इमेजेस आहेत त्या दोन्ही एकाच पॉइंटला तयार झाल्यात. म्हणजेच काय झालेत रे? ओव्हरलॅप झालेत. काय झालेत? ओव्हरलॅप झालेत. आलं लक्षात? ओव्हरलॅप झालेत. आणि त्याच्यामुळे आपल्याला किती इमेजेस दिसणार आहेत? तर ओव्हरलॅप जर इमेजेस झाले असतील तर त्याची एकच पकडायची. किती पकडायची? एकच. बरोबर आहे. जर 2 इमेजेस ओव्हरलॅप झाले असतील तर किती पकडायची? एक इमेज पकडायची. मग आता सांगा किती टोटल इमेजेस झाल्या? ही 1, 2 आणि 3. समजलं? आता ह्या ज्या आहेत I1 आणि I2 ह्या डायरेक्ट ऑब्जेक्ट वरून तयार केलेल्या इमेजेस आहेत. परंतु I3 ह्या कशावरून तयार केलेल्या आहेत? इमेज वरून इमेज तयार झालेले आहेत. काय डाऊट आहे का? नाही. मग आता जेव्हा 2 मिरर एकमेकींशी परपेंडिक्युलर असतील, 90 डिग्री अँगल बनवत असतील, तेव्हा किती इमेजेस तयार होणार बाळांनो? 3 इमेजेस तयार होणार. 3. बरोबर. आणि ही जी तिसरी इमेज आहे ही काय झालेली असणार? ओव्हरलॅपिंग मुळे तयार झालेली आहे. लक्षात? इमेज वरून इमेज तयार झालेली आहे. समजतंय? आता एक गोष्ट कोणती समजली तुम्हाला? जर ओव्हरलॅप झाले असतील तर त्या दोन्ही इमेजची एकच पकडायची. आता पुढे विचार करूया. मला सांगायचं तुम्ही, हे जे डिस्टन्स आहे, हे डिस्टन्स म्हणजेच हे डिस्टन्स असेल. आता काय डाऊट? बरोबर. आता हा काय तयार झाला? हा एक स्क्वेअर तयार झाला. नंतर जेवढा हे डिस्टन्स आहे, समजा हा ओरिजिन मानला आपण, ओरिजिन. ओके, ओरिजिन पासून जेवढ्या डिस्टन्स वरती ऑब्जेक्ट आहे तेवढ्याच डिस्टन्स वरती ओरिजिन पासून ही जी इमेज आहे I3 तयार झालेली आहे. काय डाऊट आहे? नाही. मग आता मी काय करतोय? हे डिस्टन्स घेतो मी आर्क घेतो. आपण सर्कल ड्रॉ करण्यासाठी काय घेतो? आर्क घेतो. आणि हे डिस्टन्स आर्क घेतलं, किती? ओरिजिन पासून ऑब्जेक्टचं डिस्टन्स, एवढं डिस्टन्स आर्क घेतलं. आणि मी आता काय करतोय? सर्कल ड्रॉ करतोय. असं सर्कल ड्रॉ करायला लागेल. हे असं सर्कल ड्रॉ केलं बघा. समजतंय का? बघा, हे असं एक सर्कल ड्रॉ केलं. तुम्ही प्रॉपर सर्कल ड्रॉ करू शकता. म्हणजे मी काय घेतलं सांगा? एक सेमी सर्कल ड्रॉ केलं. सर्कल, त्याची रेडियस जी आहे ती रेडियस कुठल्या? डिस्टन्स बिटवीन ओरिजिन म्हणण्यापेक्षा असं म्हणूया आपण, हा जो आहे हा पॉइंट कसला होता रे मित्रांनो सांगा? पॉइंट ऑफ इंटरसेक्शन होता. कसला पॉइंट होता? पॉइंट ऑफ इंटरसेक्शन. म्हणजेच दोन्हीही मिरर इथे काय होत आहेत? इंटरसेक्ट होत आहेत. म्हणून म्हणूया डिस्टन्स बिटवीन पॉइंट ऑफ इंटरसेक्शन ऑफ 2 मिरर्स अँड, हा जो पॉइंट ऑफ इंटरसेक्शन आहे इथून कुठपर्यंत डिस्टन्स, अँड ऑब्जेक्ट ह्या दोघांच्या मधलं डिस्टन्स आपण काय घेतलं? रेडियस घेतली आणि एक सर्कल ड्रॉ केलं. तर काय दिसलं तुम्हाला? तर एक गोष्ट सगळ्यात महत्वाची दिसली, ह्या सर्कलवरच या तिन्ही इमेज तयार होतात. लक्षात येतंय? ह्या सर्कलवरच तिन्ही इमेजेस तयार झाल्या. मग एक गोष्ट लक्षात आली, जेव्हा 2 मिरर एकमेकींना इन्क्लाइन असतील तेव्हा कितीही इमेजेस तयार होऊ दे, त्या सगळ्या इमेजेस ह्या एकाच सर्क्युलर आर्क वरती तयार होतात. समजतंय? आणि त्या सर्कलची जी रेडियस आहे ती कुठून कुठपर्यंत असते? तर नेहमी कुणाच्या मधलं डिस्टन्स असतं? पॉइंट ऑफ इंटरसेक्शन ऑफ 2 मिरर्स, म्हणजे 2 मिरर जिथे छेदतात, इंटरसेक्ट होतात, तिथून ते ऑब्जेक्ट इथपर्यंत डिस्टन्स असतं. म्हणून इथं मी पॉइंट लिहितो, की पॉइंट 1. काय लिहितोय बघा? व्हेन 2 मिरर्स कशा असतील? परपेंडिक्युलर टू इच अदर असतील, then
नंबर ऑफ इमेजेस इज इक्वल टू किती होणार सांगा, 3 होणार. समजलं. ऑब्जेक्ट मग कुठंही असू दे, ऑब्जेक्ट बायसेक्टरवरती असो किंवा नसतो, कारण आपण बघितलं डिव्हिजन किती येते, 4 येते. ऑब्जेक्ट कुठं आहे ते चेक करायची आवश्यकता नाही. दुसरं, when two mirrors are inclined, when two mirrors are inclined each other, then all images forms on one circular आर्क, एकाच सर्क्युलर आर्क वरती. मी तर एक एक्झाम्पल म्हणून मित्रांनो घेतलंय, 2 मिररच्या मधला अँगल 90 येते या केसमध्ये. तुम्ही जर 2 मिररच्या मधला अँगल 30 घेतला तरी सुद्धा किती इमेजेस तयार होतील, तर तुम्हाला 360 अपॉन किती करायचं, 30 करायचं, 12 मायनस 1 11 इमेजेस. त्या 11च्या 11 इमेजेस कुठे तयार होणार आहेत, सर्क्युलर आर्क वरती तयार होणार आहेत. समजतंय. म्हणजे इथं फक्त हा जो सर्क्युलर आर्कचं जे मी तुम्हाला नोट लिहून देतो हे फक्त 90 डिग्री मिरर मध्ये असतं, त्या केसमध्ये नाही. कसल्याही असू दे, 2 इन्क्लाइन मिरर असतील तर सगळे इमेजेस एकाच सर्क्युलर आर्क वरती तयार होतात. ओके. म्हणून इथं लिहिलंय वेन 2 मिरर्स आर इन्क्लाइन देन ऑल इमेजेस फॉर्म्ड ऑन वन सर्क्युलर आर्क. द रेडियस ऑफ दॅट सर्क्युलर आर्क इज इक्वल टू, कसं लिहिणार हे, रेडियस म्हणजे डिस्टन्स बिटवीन पॉइंट ऑफ इंटरसेक्शन ऑफ 2 मिरर्स अँड ऑब्जेक्ट. समजतंय. हे पॉइंट लिहून घेतले. बघा आतापर्यंत काय बघितलं आपण ह्या लेक्चर मध्ये, जर 2 मिरर एकमेकांशी अँगल बनवत असतील तर नंबर ऑफ इमेजेस किती तयार होतात, ह्याच्यासाठी मी फॉर्म्युला दिलाय तुम्हाला. काय रे, 360 ला त्या अँगल बिटवीन 2 मिररने डिवाइड करा. डिव्हिजन इंटिजर येत असेल आणि समजा इव्हन इंटिजर येत असेल तर काय करा तुम्ही, नंबर ऑफ इमेजेस इज इक्वल टू जी डिव्हिजन आले त्याच्यातून एक वजा करा. आणि जर ऑड येत असेल तर थांबा, ऑब्जेक्ट बायसेक्टरवरती आहे का नाही ह्याची खात्री करा आणि त्याच्यानुसार जावा. जेवढ्या काही इमेजेस तयार होतील त्या सगळ्या इमेजेस एकाच सर्क्युलर आर्क वरती तयार होतील आणि त्या सर्क्युलर आर्कची रेडियस ही काय असणार सांगा, डिस्टन्स बिटवीन पॉइंट ऑफ इंटरसेक्शन ऑफ 2 मिरर्स अँड द ऑब्जेक्ट. समजतं. ही डायग्राम ड्रॉ करून घेतली. आणि जेव्हा 2 इमेजेस काय होत असतील रे, ओव्हरलॅप होत असतील, तेव्हा आपण किती मानायच्या, एकच इमेज पकडायची असते कॅल्क्युलेशन मध्ये. आता अजून एक क्वेश्चन देतोय मी, सिंपल क्वेश्चन. बघा किती विद्यार्थी सॉल्व्ह करत आहेत बघूया. एक इझी क्वेश्चन देतोय. तुमचा रूम आहे ही, ह्या रूम मध्ये 2 ऍडजेसंट वॉल आहेत. ह्या 2 ऍडजेसंट वॉल वरती मिरर फिक्स केलेले आहे, ऍज वेल ऍज सेलिंग वरती सुद्धा मिरर फिक्स केलेले. बघा सेलिंग वरती सुद्धा काय केलेले आहे, मिरर फिक्स केलेले. आणि तुम्ही इथे उभा राहिले, ऑब्जेक्ट इथं आहे. समजतंय. देन फाइंड नंबर ऑफ इमेजेस फाइंड करायचे, नंबर ऑफ इमेजेस फाइंड आउट करायचे. ठीक आहे फ्रेंड्स, प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला का बघा. किती विद्यार्थ्यांनी आन्सर दिले बघा. किती इमेजेस फॉर्म होतील सांगा जर 3 मिरर एकमेकांना 90 डिग्री मध्ये असतील. बरोबर. एक ह्या भिंतीवरती, एक ह्या भिंतीवरती आणि एक सेलिंगवरती इमेज मिरर फिक्स केलेले आहे ना, ऑब्जेक्ट तुम्ही सेंटरला उभा केला आहे. बरोबर. तर त्या ऑब्जेक्टचे किती इमेजेस तयार होतील. बरेच विद्यार्थ्यांचं आन्सर येत आहेत. तर मित्रांनो 7 इमेजेस तयार होत आहेत. जेवढ्यांचं उत्तर 7 आलेलं आहे त्यांचं करेक्ट आन्सर. 7 इमेजेस कशा तयार होतात बघूया आपण, त्याच्यासाठी विचार करूया. मिररला नाव देऊया M1, ही आहे M2 आणि ही आहे M3. चालेल. ठीक. आता सांगा, आता मिरर M3 नाही असं इमेजिन करूया. मिरर M3 झाकून ठेवू. सांगा किती होतात. मिरर M3 ला फक्त झाकतोय मी. बरोबर. सांगा M1 आणि M2 कसे आहेत, परपेंडिक्युलर आहेत. मग ह्या ऑब्जेक्टचे किती इमेजेस तयार होतील. जेव्हा ऑब्जेक्ट मिरर एकमेकांना परपेंडिक्युलर असतील तेव्हा नंबर ऑफ इमेजेस 3. बरोबर. इमेजेस बाय M1 अँड M2 इज इक्वल टू 3. ओके. मग आता 3 इमेजेस तयार झाल्या. आता ह्या ज्या 3 इमेजेस आहेत मित्रांनो, त्या ह्या मिरर M3 साठी कोण होणार आहे, ऑब्जेक्ट होणार आहे. म्हणजे इमेज वरून इमेज कोण तयार करणार आहे, M3 तयार करणार.
ह्या M1 आणि M2 ने ज्या 3 इमेजेस तयार केलेल्या आहेत त्या इमेजच्या अगेन परत इमेजेस ही M3 तयार करणार आहे. म्हणजेच मिरर इमेज बाय M3 इज इक्वल टू 3. म्हणजेच ह्या कोणाकडून रे इमेज वरून इमेज तयार झाली, इमेज वरून इमेज तयार झालेली. ओके, एक. दुसरी, मला सांगा हा जो ऑब्जेक्ट आहे हा M3 च्या समोर आहे की नाही? आहे ना. म्हणजे M3 ह्या ऑब्जेक्ट वरून सुद्धा इमेज तयार करणार आहे. लक्षात आलं? म्हणजे एक, म्हणजेच इमेज बाय ऑब्जेक्ट. ओके, आणि ह्या ज्या इमेज होते त्या कसे होते? इमेज बाय इमेज. समजलं? परत एकदा बघा, M1 आणि M2 ने दोन्ही एकमेकांना 90 डिग्री आहेत म्हटल्यावर त्यांनी 3 इमेजेस तयार केल्या. आता त्यांचा रोल संपला बरं का. आता त्या 3 इमेजेस ह्या M3 साठी काय होणार? ऑब्जेक्ट होणार. मग त्या 3 इमेजेसच्या परत 3 इमेजेस कोण तयार करणार? M3 तयार करणार. त्याला आपण म्हणतो इमेज बाय इमेज, इमेज वरून इमेज तयार झाली. बर, ऍज वेल ऍज हा ऑब्जेक्ट ह्या M3 च्या समोर पण आहेच ना. म्हणजे जसं M1 ने ह्या ऑब्जेक्टची इमेज तयार केली, M2 ने ऑब्जेक्टची इमेज तयार केली, तशी M3 पण ह्या ऑब्जेक्ट वरून इमेज तयार करेल. ती ही एक इमेज बाय ऑब्जेक्ट. म्हणजे टोटल किती झाल्या? तर ह्या 3 आणि ह्या 4, म्हणजे नंबर ऑफ इमेजेस इज इक्वल टू किती झाल्या? 7. लक्षात येते? एवढे इंटरेस्टिंग पॉइंट असतात. आता सिंपल क्वेश्चन आहे, जर 2 मिरर एकमेकांना पॅरलल असतील, तुम्हाला होमवर्कला देतोय, जर 2 मिरर एकमेकांना पॅरलल असतील आणि दोघांच्या मध्ये ऑब्जेक्ट कुठेतरी ठेवला आहे, तर नंबर ऑफ इमेजेस फाइंड करा, नंबर ऑफ इमेजेस शोधा. तुम्ही होमवर्कला सॉल्व्ह करायचं आणि मला कमेंटमध्ये आन्सर टाकायचं. फॉर्म्युला यूज करा.